तन्मयी पुराणी स्वरांजली भक्तिगीत मंडळ डोंबिवली। आज मी गुरु परमात्मा परेशु यावरील माझे विचार मांडणार आहे। आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे। गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हरतील पाप। गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी। तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू। खरं पाहिलं तर सारे विश्वच आपले गुरु आहेत। जन्मापासून आपल्या आयुष्यात गुरूंचा प्रवास सुरू होतो। जीवनरूपी रथ आखणारा सारथी म्हणजे सद्गुरू। तेच आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात। त्या गाडीवानाच्या विश्वासावरच आपला प्रवास सुखरूप होत असतो हे निश्चित। आयुष्यातील दुसरे गुरु म्हणजे आपले पालक। आपली आई तिच्याकडील सर्वोत्तम ज्ञान कोणतीही अपेक्षा न ठेवता देते। आपल्याला पहिला बोल शिकवते तो म्हणजे बाबा। वडीलधाऱ्यांना मान देण्याचे बाळकडूच देते जणू आपल्याला। आयुष्यात अनेकदा सहज आपण आईला हाका मारतो। ती असो वा नसो तिचे गुरुरूपी स्थान मनात आढळ आहे हे नक्कीच। तसेच बाबा न बोलता आपल्यासाठी कष्ट करतात, आपल्याला हव्या त्या सुखसोयी पुरवतात, तेही गुरुस्थानी महत्वाचे आहेत। शालेय जीवन प्रवास सुरू होतो आणि आपल्याला ज्ञानाची कवाडे उघडून देणारे शिक्षक गुरु भेटतात, सुज्ञ बनवतात। या गुरूंकडून अनेक विधा कला मिळतात। विद्येत पारंगत होऊनच आपण अर्थार्जन करू लागतो। धन्य ते गुरु। ग्रंथ हेही आयुष्यात मोठी गुरूंची कामगिरी करतात। आपल्या प्रगतीचा अश्व दौडत ठेवायचा असेल तर नवीन गोष्टी शिकत राहाव्या। पुस्तकासारखा गुरु नाही। थोर व्यक्तींची चरित्रे आपल्याला खूप काही शिकवतात। गीतेसारखा धर्मग्रंथही आपला गुरु आहे। माया, मोह, स्वार्थ या गोष्टीतून बाहेर पडण्यास मदत करतात ते म्हणजे गुरु। गुरु कृपेने मनाची अस्थिरता, मत्सर, राग निघून जातो आणि आनंदाचे डोही आनंद तरंग अशी आपली स्थिती होते। आपल्या भावनिक वैचारिक पातळीवर समतोल राहतो तो केवळ गुरूंमुळेच। निसर्गही आपला गुरु आहे। सूर्य, चंद्र, समुद्र, धरती, आकाश, झाडे, पशुपक्षी आपल्याला खूप काही शिकवतात। ते आपल्याला हजारो हातांनी देतात आणि आपण त्यावर जगतो। निसर्ग संवर्धन करून आपण त्यांचे कर्ज फेडू शकतो। या निसर्ग गुरूंना आपण जगवूया, जोपासूया, कारण ते असतील तरच आपण जगणार हे निश्चित। कोणत्याही फलाची अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहावे हीच आपल्या गुरूंना दिलेली आदरांजली होईल। असा हा गुरुमहिमा आहे। खरं सांगायचे तर गुरूंची महती वर्णावयास माझी तेवढी योग्यता नाही, परंतु दिनांक 21 जुलै रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीमती भक्ती पुराणी यांची एक कविता सादर करते। गुरु अंधकारातील तेजोमय दिवा, गुरु एक चैतन्य संस्कार रूपी मेवा। गुरुविन नाही अर्थरित्या जीवनाला, गुरूंची नित्य जाणीव हवी ठेवायाला। तिमिरातुनी तेजाकडे नेती आम्हा गुरु, सगुण साकार बुद्धीची मूर्त घडविती गुरु। नीतिमूल्यांचे अंकुर गुरुमनी रुजवती, उद्याच्या कल्पवृक्षाचा गुरुच आधार होती। शिकवण गुरूंची नित्य हृदयी स्मरावी, गुरुभाव नम्र ठेवूनी विद्या आचरणात आणावी। प्रतिभेला प्रेरणा मिळावी वैचारिक मूल्यांची, अखंड जपावी संस्कृती गुरु शिष्य परंपरेची।